नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहेत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक. नळदुर्ग येथे जोडे मारो आंदोलन. ओमराजे यांनी गद्दारी केल्याचा आरोप करत ओमराजेंच्या प्रतिमा घेऊन निषेध मोर्चा. वाढत्या महागाईच्या विरोधात विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. महागाई मुक्त देश, भाजप मुक्त भारत अशा घोषणा देत सरकार विरोधात विरोधकांची निदर्शने. रायगडमधील रोहा अष्टमी नगर परिषदेच्या भरमसाठ पाणीपट्टी वाढी विरोधात शिवसेना आक्रमक. नागरिकांचं पाणीपट्टी वाढी विरोधात आमरण उपोषण. कोल्हापूर LCBची कारवाई. मॉर्निंग वॉकला येणाऱ्या महिलांवर हल्ला करून लुटणारी टोळी जेरबंद. आरोपींकडून 15 लाखांचा मुद्देमाल जप्त. जुना जालना भागातील वीज खंडित. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक संतप्त. नागरिकांचं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. लासलगावमध्ये पावसाची हजेरी. सूर्याच्या सोनेरी किरणांचं मोहक सौंदर्य. निसर्गाच्या देखण्या रूपाने लासलगावकरांचं लक्ष वेधलं. पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. पुढील 3 तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच पुणे, रायगड आणि रत्नागिरीत पाऊस पडण्याची दाट शक्यता. पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छ शहराच्या संकल्पनेला बळ. सटाणा शहरात कापडी पिशव्यांचं वाटप. नगर परिषदेच्या पथकाकडून प्लास्टिक बंदीबाबत नोटिसा. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील पाचोड जवळील मुरमा शिवारात जांभूळ घेऊन जाणारं पिकअप वाहन पलटी. अपघातानंतर रस्त्यावर पडलेले जांभूळ लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड. जालन्याच्या तीर्थपुर येथे देशी दारूची अवैध वाहतूक. एकाला अटक. एकूण 6,19,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.